रोज रोज माझ्या जीवावर येते वर यायची. आणि ते मॅटी वगैरे होती मित्रांनो. तर हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती, न्यू ब्लॉगमध्ये, नीलू लाईफस्टाईल या चॅनलवरती. तर कशा आहात तुम्ही? स्वस्त मस्त आणि आनंदी आहात ना? तर आय होप की तुम्ही स्वस्त मस्त आनंदी असणारच आणि माझ्या चॅनलला असे सपोर्ट करा मित्रांनो. तर आज काम स्वयंपाक वगैरे झाला आणि नाश्ता वगैरे केला. तर आता म्हटलं भांडे वगैरे घासून घेते आणि कामं करते. गॅस वगैरे साफ स्वच्छ व्हायचीच आहे. तर सकाळी सकाळी एक कांड झाला आता आमच्या घरी. तर भांडे घासत होती. भांडे घासता घासता दाखवते तुम्हाला काय झालं. तर बघा, सगळीकडे पाणीच पाणी, पूर्ण ओलं ओलं. इकडे पाणी येणारच होतं हॉलमध्ये. तर इथं झालं तर हे मी पुसलं आता. जमा झालं होतं पाणी. बघा सगळीकडे ओलंच ओलं झालेलं आहे. आणि भांडे घासायचेच आहे. गॅसही ओटा पुसायचाच आहे. 11:30 पावणे 12 वाजत आहे. तर तुम्ही बघू शकता काय झालं. तर हा जो नळ आहे मित्रांनो, हा तुटला भांडे घासता घासता. आणि पूर्ण त्याचा जो फोर्स होता एवढा मोठा होता की हा जो नळ आहे ना, हा नळाचा फोर्स तिथून पासनं तर ह्या इकडेपर्यंत जात होता हॉलमध्ये. तर मी पूर्ण बघू शकता किती ओली झालेली आहे. बघा पूर्ण ओली झालेली आहे. तर आता माझी कामं करायचीच राहिले. तर मी काय करू विचार आला मला. जर मध्येच आता मग हजबंड वर गेले, जे वॉल्व राहते ते बंद करून आले मित्रांनो. आणि मग पाणी बंद झालं. मग त्याच्यामध्ये मी एक काडी शोधून आणली, स्टिक. आणि त्याच्यामध्ये मग ते एक कपडा घेतला आणि त्याच्यामध्ये ते स्टिक टाकली. तर तेही दिसत नव्हती आणि ते जात नव्हतं आतमध्ये. तर हजबंडला सुद्धा वेळ झाला जॉबला जायला. तर 2-4 दिवस मी बोलले नाही त्यांच्यासोबत. परंतु जास्त नट तुटला तसं आव ना जल्दी. तर ते पण येत नव्हते, त्यांना मजाकच वाटलं. मग पूर्ण पाणी जमा व्हायला लागलं तेव्हा ते आले, ओले झाले ते पण पूर्ण. आणि मग ते वर गेले. आधी ते वॉल बंद करून आले टेरिसवरून. आणि मग ते त्यांनी आधी आम्ही त्याच्यामध्ये जो टूथब्रश राहतो तो टाकून बघितला. तर तात्पुरतं ते राहिलं. परंतु ते अचानक मग आणखी बाहेर निघलं. तर आणखी फोर्स येत होता आणि पाणी जमा होत होतं. तर मग ते काडी जे हे आहे स्टिक, त्याच्यामध्ये बेडशीटचा जो म्हणजे एक कापड आहे तो त्याला गुंडाळून मग त्याच्यामध्ये टाकला. तर आता माहिती नाही मित्रांनो, तसंच राहते व्यवस्थित राहते की दिवसा कधी निघते. तर मला भीतीच वाटत आहे की कधी जर दिवसांनी निघलं तर मी एकटी काय करीन. होऊ द्या सर्व पूर्ण घरामध्ये पाणी जमा, कोणाला काही नाही आहे. तर हजबंड पण गेले, त्यांची काही सुट्टी नाही आहे. तर मध्येच जर निघालं ते तर मला भीतीच वाटत आहे. तर कामं वगैरे व्हायचीच आहे मित्रांनो. आता भांडे तिथे कसे घासू हा विचार आला, कारण नळ बंद आहे. जर ते चालू केलं मी म्हणजे बाहेर काढलं तर मग ते माझ्यासोबत आतमध्ये टाकणं होणार नाही. नाहीतर पाणी पूर्ण घरामध्ये जमा होऊन जाईल. मी आधीच एवढी ओली झाली आहे बघू शकता. पॅन्ट पण ओलं झालं आहे, टॉप पण ओलं झालं आहे. आणि आता बघते बकेटमध्ये पाणी वगैरे आणते बाथरूममधून आणि भांडे स्वच्छ करते. अंघोळ पण करावं लागेल आता. आधी कामं करून घेते. पूर्ण ओली ओली आहे मी. बघा माझी केस पण ओली झाली. एवढा नळाचा फोर्स जास्त होता. आता ते ठीक कसं करायचं, प्लंबरलाच बोलवावं लागेल. पण आज काही होणार नाही, कारण आज गेले ड्युटीवर सगळे. आणि घ्या मध्ये रात्री जर ते निघलं अर्ध्या रात्री तर घरामध्ये सगळा पूर्ण स्विमिंग पूल तयार होईल मित्रांनो. विचार करा. तसाही ते जोडलेलं होतं. जे नळाचा जो पाईप आहे आतमधला तो तिच्या पाईपला आतमध्ये जोडलेला होता. तर अचानक तो तुटला. आंटी पण घरी नाही आहे. आंटी गेलेली आहे नेपाळला. तर नेपाळला गेले असल्यामुळे त्यांना काही माहीत नाही. तर अशी गोष्ट झाली मित्रांनो. आता काय करावं विचाराची गोष्ट आहे. आणि सॅलरी पण झालेली नाही आहे हजबंडची. तर माहिती नाही प्लंबर पण किती पैसे घेते तिथं. तर आता माहीत पडेल. सगळे गेले आता ड्युटीवर आणि मी आहे एकटी घरी. जर मध्येच निघला तो, ती जी काडी आहे टाकली त्याच्यामध्ये, जर ते मध्येच निघली तर मग आपतच आहे.
या मी आंघोळ करायला गेली आणि इकडे ते निघलं तर मग आहे ना आपण हे इकडं बेड वगैरे टाकला आहे, हा पूर्ण ओला होऊन जाईल. मी काय करणार घरी तुम्ही सांगा. आहे की नाही विचाराची गोष्ट. आता बाकीचे म्हणतील की माझ्या हाताने सगळं एक थे का कसं होते, तर मी घरी राहते ना, तर मला कामं करावं लागते आणि कामं करता करता होतेच ना. आणि एवढ्या घाई गडबडीने भांडे तर मी घासत नाही होती. ते कसं निघलं मलाही काही समजलं नाही मित्रांनो. तर बघू आता काय होते. पाहतो त्याला तर पाहतच राहावं लागेल आज दिवसभर. झोपायलाही मिळणार नाही, आराम करायला. तर भेटते मित्रांनो थोड्या वेळात, ठीक आहे. तर फ्रेंड्स मी आली आहे वर टेरेसवर कपडे वाळू घालायला. बघू शकता आज कपडे वर वाळू घातले. तर खूप गरमी होते थोडीशी आज. जास्त ऊन नाही आहे, पण रोज रोज माझ्या जीवावर येते वर यायची. ते मॅटी वगैरे होती मित्रांनो. तर मित्रांनो माझी कामं वगैरे आवरलेली आहे आणि मी वरचा बेसिंगचा जो वॉल राहते तो बंद केलेला आहे आणि आता जेवण वगैरे केलं फ्रेंड्स. तर माझं लक्ष पूर्ण त्याच्याकडेच आहे. तुम्ही म्हणाल मी तेच सांगत आहे, तर विचारायची गोष्ट आहे, कारण सगळेजण गेले ड्युटीला. तर जर माझ्या डोळा वगैरे लागला आणि गलतीनं कोणी बॉलवर तर चालू केला तर घरामध्ये पूर्ण स्विमिंग पूल बनून जाईल. तर आता मी जेवण केलं आणि औषधी नाही खाल्ली, बरी आठवण आली तर खाऊन घेईन थोड्या वेळात. आणि मी आता हजबंडच्या कपड्याला प्रेस केलेली आहे. बघू शकता तुम्ही अशी काही प्रेस करून ठेवलेली आहे. तो ड्युटीचा ड्रेस आहे, तर आपल्या कपड्याला प्रेस नाही झाली तरी चालते, पण त्यांचे कपडे ड्युटीचा युनिफॉर्म आहे तर व्यवस्थित पाहिजे. बाकी कपड्यांना नाही झाली तरी चालते मित्रांनो. तर ऑफिसला ड्युटीला म्हटलं तर चांगला प्रेस्टेड कपडे पाहिजे. तर जे वरच्या फ्लोअरवर आंटी राहते तिला सांगून दिलेलं आहे की पाणी का येत नाही तर मग तुम्ही घाबरायला नको, कारण त्यांना मराठी जमत नाही, कन्नडा बोलतात. तर मी हिंदीमध्ये सांगितलं, ते तिला बरोबर समजत नव्हतं. तिच्या मुलाला सांगितलं मग की आमच्या बेसिंगचा पाईप तुटलेला आहे आणि माझ्या घरी कोणीही नाही आहे, तर तुम्ही घाबरजा नका किंवा असा विचार करजा नका की कोणी बंद केलेलं आहे, मीच जाऊन बंद केलं म्हटलं. तर तिला समजत नव्हतं, तर मग तरी मी सांगितलं की वॉल मैंने ऑफ कर दिया आहे, म्हणजे ऑफ केलेला आहे असं सांगितलं. तर एक जी बेसिंगच्या राहते तोच बंद केलेला आहे, बाकी थोडं पाणी येतं आहे नळाला, दुसरा वॉल चालू आहे. तरीही वॉशरूमला वगैरे गेलं तेव्हा चालू करावंच लागेल ना मित्रांनो. तर जेव्हा तुम्हाला गरज पडली तेव्हा चालू करा म्हटलं आणि नंतर बंद करा. तर ते म्हणाले हो ठीक आहे. तर उद्या बघू आम्हाला प्लंबरला बोलवावं लागेल मित्रांनो. प्लंबरला बोलवल्याशिवाय ते काही व्यवस्थित होणार नाही, कारण त्याच्या पाईपच तुटलेला, जो अटॅच राहतो ना, जो नळ अटॅच राहतो पाईपला त्या, तेच तुटलेलं आहे. त्यामुळे पूर्ण फोर्सनी पाणी बाहेर पडत होतं. मगाशी आम्ही दोघेही नवरा बायको ओले झालो. तर मग ते वरतं गेले 2-3दा आणि मग वरून फोन करून सांगायचे बंद झालं का. मग त्याच्यामध्ये मी काडी आणली, त्याच्यामध्ये मग तो कपडा टाकून आधी प्लॅस्टिकने करून बघितलं तर ते काही झालं नाही. म्हणजे त्याच्या गोल राऊंड त्याला गोल केली ते प्लास्टिक आणि त्याच्यामध्ये टाकून बघितलं होलमध्ये, तर ते बाहेर निघत होतं. कारण प्लॅस्टिक कसं आहे स्लिप होत असते ना, त्याच्यामुळे ते काडी बाहेर निघत होती स्टिक. तर मग त्याच्यामध्ये कपडा गोल गोल गुंडाळला आणि मग त्याच्यामध्ये टाकला, तर बंद झालं होतं, पण थोडं थोडं बाहेर निघतच होतं ते पाणी. तर भीती वाटत आहे की दिवसभरातून मग कधी काही निघलं तर मग किती फोर्स आहे त्याला. तर हॉलमध्ये आमचा बेड आहे, हॉलमध्ये मग पूर्ण ओलं झालं तर विचार येते मित्रांनो. त्यामुळे मग मी बंदच करून दिलेलं आहे, ठीक आहे. तर आज हजबंडसोबत 2-3 दिवस बोलली नाही, कारण तुम्हाला माहीतच आहे काय आहे. तर आजही नाही बोलली, तर ते मला आज हसवायचा प्रयत्न करत होते. तर मी काही म्हणजे थोडी मला स्माईल होत होती, कारण कंट्रोल होत नाही ती हसवायला. म्हणजे कसं आहे, समोरच्या व्यक्ती आपल्याला हसवण्याचा प्रयत्न करत आहे तर नक्कीच आपल्याला थोडं ना थोडं हसायला येतंच. तर मी तरीही कंट्रोल केलं स्वतःवर की मी हसणार नाही, तरी ते असं काय करत होते की मला हसायला येतच होतं. तर मग तरी बोलले नाही मी, मग गेले भांडे घासायला. आता भांडे स्वच्छ करते म्हटलं. 2-4च भांडे घासले मित्रांनो, तर तो नळ फाटकन असा खाली पडला. म्हटलं हे काय झालं, भूकंप तर नाही आला. तर
आणि एकदम पूर्ण पाणी माझ्या अंगावर यायला लागलं असते एकदम फोर्सनी. तर मग ते तसं झालं. तर मग आता तात्पुरतं सुधरवलेलं आहे, म्हणजे सुधरवलं तर नाही, त्याच्यामध्ये काडी अटॅच केली आहे. आणि मग मी भांडे वगैरे बाथरूममधून बकेटभर पाणी आणलं, मग बेसिनमध्ये भांडे घासले, 2-3दा पाणी आणलं बाल्टीनी बकेटनी आणि तिथे भांडे घासले. आणि मग गॅस ओटा वगैरे स्वच्छ केला. किचनमध्ये पूर्ण पाणी पाणी झालं होतं मित्रांनो, पूर्ण जमा झालं होतं. मग ते मी पाणी वगैरे पुसलं, म्हणजे नीट अँड क्लीन केलं पूर्ण. मॅट्या वगैरे ओल्या झाल्या होत्या पूर्ण, तर मग त्या मॅट्या वगैरे पण म्हटलं काय ओल्या ओल्या बाहेर टाकू, तर मग त्यांना धुवून घेतलं आणखी एकदा. त्या दिवशीच वॉश केलं, त्या तुम्हाला माहिती आहे. तर मग आणखी त्याला पण वॉश केलं आणि वर नेऊन टाकून दिलं, जसं की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणारच. मग मिनी ब्लॉगमध्ये टाकला मित्रांनो. तर असं झाला होता आजचा दिवस, जो की सकाळी सकाळी चांगला गेलेला नाही. तर तुम्हाला दाखवलेलंच आहे आज काय बनवलेलं आहे आणि काय नाही. तर आज बनवलेली आहे चपाती, वरण, भात आणि 2 अंडे आणले होते संकीच्या टिफिनसाठी, अंडा भुर्जी बनवून दिलेली आहे. तर ते थोडी मी पण खाल्ली. आणि ते आहे आवळ्याचं मुरब्बा, तर तो खाल्ला. ती आवळा थोडा त्याच्यामध्ये मुरायचा आहे म्हणून तो म्हणजे सॉफ्ट नाही आहे, थोडा कडक आहे. सॉफ्ट आला की तो व्यवस्थित लागेल. टेस्ट छान झालेली आहे. तर असा होता मित्रांनो आजचा ब्लॉग. ठीक आहे. तर कसा वाटला तर नक्की सांगा. आणि चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट करा मित्रांनो. तुम्ही सपोर्ट कराल तर समोर जाईल. ठीक आहे. आणि असेच मी डेली ब्लॉग टाकत राहणार आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही सपोर्ट करा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.